तुम्ही हा जो काही निर्णय घेतलाय तुमच्या बाजूने मी म्हणतो की बरोबरही असेल, पण हा निर्णय घेताना तुम्ही आप्पांचा विचार केलात? आप्पांची ट्रीटमेंट चालू आहे या शहरात, त्यांना अजूनही बरं वाटत नाहीये. तिथे त्या गावामध्ये ही ट्रीटमेंट त्यांना मिळणार आहे का? आणि शक्तीचं काय? तिचं कॉलेज, तिचं शिक्षण, तिच्या शिक्षणासाठीच तुम्ही गाव सोडून इकडे शिफ्ट झालात ना? आता तर तिला नोकरी लागली चांगली, पहिल्याच महिन्यात पगारवाढ झाली आहे. मग तरी सुद्धा इथून निघून जाण्याचं कारण काय अम्मा? बरं बाकी कोणाला नाही, मला तरी सांगा अम्मा. अम्मा, तुम्हाला जर वाटतं ना की तुमच्यावर कुठलं संकट येणार आहे, तर माझ्या शंभू महादेवावर विश्वास ठेवा अम्मा. माझा शंभू महादेव तुमच्यावर कुठलंही संकट येऊ देणार नाही. काही वाईट नाही घडणार अम्मा. अम्मा, तुम्ही मला तुमचा मुलगा मानता ना, मग तुमच्या मुलालाही खरं काय ते सांगणार नाही? काय खरं सांगू शिवा? काय खरं सांगू? खरं सांगून सत्य बदलणार नाहीये. ती लोक माझ्या शक्तीला घेऊन जाणार. ती लोक माझ्या शक्तीला कायमचं घेऊन जाणार शिवा. कोण? अम्मा, कोण घेऊन जाणार आहे? शक्तीचे खरे आई बाबा, तिचे नातेवाईक. शक्तीचा भूतकाळ माझ्या समोर उभा ठाकलाय शिवा. अम्मा, हे काय बोलताय तुम्ही? शक्तीचे खरे आई बाबा म्हणजे? शिवा, तुला शंभू महादेवाची शपथ आहे बघ. मी तुला जे काही सांगितलं ना ते तू कोणाला काही सांगू नको हा. शिवा, तुला शपथ आहे बघ. अम्मा, हो हो, शांत व्हा तुम्ही. तुम्ही मला शंभू महादेवाची शपथ घातली आहे ना, मग काही झालं तरी मी ती तोडणार नाही. पण मला आता खरं सांगा, जे काही खरं आहे ना ते मला आता कळलंच पाहिजे अम्मा. शक्ती आमची मुलगी नाहीये. 10 वर्षांपूर्वी एका नदीच्या काठावरती आम्हाला सापडली होती. शक्ती, बराच वेळ झाला का? एवढ्यात खरं म्हणजे यायला पाहिजे होते ते. मलाही आता काळजी वाटते. थांबा, मी बघून येते. नाही, नको. शिवा आहे अम्मा सोबत, काय काळजी करू नकोस. पण शिवा आम्हाला मंदिरात का घेऊन